हाय हॅलो नमस्कार. मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. कालपासून मी परत एकदा दूध सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला सांगते काल पहिला दिवस होता दूध घेण्याचा आणि काल मी गॅसवर ठेवला आणि विसरून गेली आणि ते दूध सगळं जळून गेलं. आणि काल साहेबांनी येताना डीमार्टमधून काही सामान आणलेलं जे संपलं होतं आणि याच्यात परत खारी आणलेली बघून मी खूप हॅपी झाली. ॲक्च्युली मी सांगितलं नव्हतं यांना की तुम्ही खारी घेऊन या म्हणून, पण त्यांनी स्वतःवरून खारी आणली आणि या तुपाचाही आज विल्हेवाट लावणार आहे मी. ते तुम्हाला संध्याकाळपर्यंत व्हिडिओच्या शेवटपर्यंतसुद्धा माहिती पडून जाणार. आणि आता इथे तुम्ही बघू शकता झाडं किती सुंदर दिसत आहेत आणि त्यातल्या त्यात वातावरणही खूप छान आहे. आणि खारी आणली म्हटलं आणि चहा नाही केला असं होऊच शकत नाही. मस्त चहा आणि खारीचा आनंद घेतला आणि त्याच्यानंतर खरं सांगते तुम्हाला मी दूध बंद याच्यासाठी केलं होतं कारण मला चहा बंद करायचा होता. बट खारी आली आणि दूधही घरी आहे म्हटलं तर चहा आणि खारी झालंच पाहिजे असं आहे. तर ठीक आहे, कोणाकोणाला आवडते ते सुद्धा सांगा. आणि मला खारी खूप आवडते म्हणून माझ्याच्याने कंट्रोल नाही झाला आणि मी खाऊन घेतली. आणि त्याच्यानंतर हे जे कपाट आहे खूप दिवसापासून माझं चाललं होतं की मला साफ करायचं. ॲक्च्युली खालचं आणि वरचं सगळं व्यवस्थित होतं, बट जे घरी घालायच्या कपड्यांचा जो खाना आहे तोच थोडासा विस्कटला होता, तर तो मला लावायचा होता. आणि तुम्हाला सांगते की 8 दिवसापासून आज लावते उद्या लावते, आज लावते उद्या लावते असं करून करून 8 दिवस निघून गेलेले. आणि आज म्हटलं सगळे कामं पहिले बाजूला ठेवते आणि हे कपाट व्यवस्थित करून घेते. कारण की झालं असं की जेव्हा करोना लागला होता ना, त्या करोनामध्ये अशी सवय पडली की नाईट ड्रेस घालून घरात राहायची. कारण की तेव्हा बाहेर जायचं काम पडायचं नाही, कोणी घरी यायचं नाही, आजूचा दिसत नव्हता, बाजूचा दिसत नव्हता, घरातल्या घरातच राहायचं होतं. तर तेव्हा ना नाईट ड्रेस घालूनच रात्री जो ड्रेस घालतो तोही सकाळीच घालायचा अशी सवय पडून गेली. आणि ती सवय अजूनही माझी तशीच आहे. आता मला ती सवय तोडायची आहे, त्यासाठी मी हे कपाट लावलेलं आहे. पोरीच्या फरमाईशवर बनला, पोरीच्या फरमाईशवर उपमा खा जमाने. तिच्या पप्पानं बघा ती प्लेट भरून तर आम्ही नाश्ता करून घेतला कारण भूक लागली होती. आता ते कपाट मी का बरं लावलं ते तुम्हाला पहिले सांगते. कारण की त्या कपाटामध्ये माझे जे काही कपडे आहेत जे डेली यूजला मी यूज करू शकते ते मला सगळे बाहेर काढून ठेवायचे होते, व्यवस्थित ठेवायचे होते. त्यासाठी मी ते कपाट लावलेलं आणि त्यानंतर मग फुटाने साफ केले. तर पूर्णपणे अर्धा घंट्यानंतर तुम्हाला भेटत आहे मी. आणि आज मी बनवणार आहे सत्तूचे लड्डू. तर त्याच्यासाठी मी हे जे फुटाणे आहेत ते फुटाणे सगळे साफ करून घेतलेले आहेत. आता याचा बनवायचा आहे मला सत्तू. तर सत्तू कसा बनवायचा, पहिले साल काढून टाकायची, नंतर भाजायचे आणि ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आणि तो झाला तुमचा सत्तू. तर आता त्याचे मी लड्डू अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीने बनवते आणि तुम्हाला सांगते हे एवढे पौष्टिक आहे. जर तुम्हाला अशक्तपणा असेल आणि ठीक वाटत नसेल, चक्कर येत असेल वारंवार, तर तुम्ही ह्या जर लड्डू रोज सकाळी एक खाल्ला किंवा मग तुम्हाला चहा घ्यायची सवय असेल आणि ती जर तोडायची असेल तर तुम्ही हा लड्डू सकाळी उठल्यावर एक लड्डू खा आणि पाणी प्या, तुम्हाला चहा घ्यायची बिलकुलही इच्छा होणार नाही. आणि हा पौष्टिक सुद्धा आहे. हा तुम्ही 4 वाजता सुद्धा चहाच्या टायमाला खाऊ शकता असा हा लड्डू आहे. तर आता जास्त न बोलता आपण करूया पटापट रेसिपीला सुरुवात. भरपूर वेळ लावून हे फुटाणे साफ झालेले आहेत आणि हे याचे जे वरचे साल असतात ते काढण्याची जर कोणती निंजा टेक्निक तुमच्याकडे असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यात पहिले मी सत्तू बनवून घेतला. जे फुटाणे आहेत ते साफ करून घ्यायचे आहे आणि मिक्सरमधून मस्तपैकी बारीक करून घ्यायचे आहे. तूप टाकलेलं आहे. तुम्हाला म्हटलंच मी की आज या तुपाची विल्हेवाट लावणार आहे. तर तूप हे लड्डू बनवायसाठी आणले होते आणि जेवढं जास्त तूप यामध्ये टाकलं ना तेवढे छान लागतात हे लड्डू. आणि एका साईडने सत्तू भाजून घ्यायचं आपल्याला तुपामध्ये. आणि मी इकडे गूळ घेतला, त्या गुळात पाणी टाकून त्या गुळाचं आपल्याला फक्त असं पाणी करून घ्यायचं आहे, पाक करायचा नाही आहे. आणि जेव्हा आपला हा लालसर होऊन जाईल थोडासा जे आपण सत्तू टाकलेला आहे तो, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे गुळाचं पाणी जे आहे ते टाकायचं. आता मी इथे चाळणीने टाकत आहे कारण की जे गुळ आहे ना त्या गुळामध्ये थोड्याशा काळ्या वगैरे कचरं वगैरे असतात ते यामध्ये जाऊ नये म्हणून मग मी चाळणीने चाळून घेतलं आहे ते. आणि त्याच्यानंतर हे सगळं मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळं ना हे पातळ झालेलं आहे. तेव्हा इथे घाबरायचं नाही. हे जोपर्यंत असं घट्ट होत नाही ना तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आणि कमी पॉवरवर करायचं आहे. यामधलं सगळं पाणी निघून जातं आणि
हे जे आहे सगळं आपलं मिश्रण ते व्यवस्थित असं घट्ट होतं आणि एकदम घट्टही करायचं नाही आपल्याला, कारण एकदम घट्ट करायच्या मागं लागलो तर ते जळूसुद्धा शकते. बस त्याच्यानंतर आपल्याला हे झालं की हे थंड करून घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं आणि थंड करायसाठी ठेवलं आणि त्याच्यानंतर थंड झाल्यावर याचे लड्डू करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की याची ना जी क्लिप आहे ते क्लिप घ्यायलाच मी विसरली. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्ही नक्की करून बघा, ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार. खूप जास्त हेल्दी आहे, पौष्टिकसुद्धा आहे. तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.